नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप सुरू. गुरुवार दिनांक 29 ऑगस्टपासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेसमोर एकच मिशन सेवार्थसह जुनी पेन्शन मंजूर करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत संप चालू आहे. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत ते. मी कल्याणी लाडे, कर अधिकारी तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तर महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण राज्यभर नगर परिषदा व नगरपंचायती येथे काल दिनांक 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर सर्व अधिकारी व कर्मचारी बसलेले आहेत. तर हा संप कशासाठी? तर आमच्या काही बेसिक मागण्या आहेत. जसे की आता जुनी पेन्शन योजना बंद होऊन जवळपास 19 वर्षे झालेली आहे. 19 वर्षे झालेली असताना शासनाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू केली, परंतु नगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी तसेच संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांना अद्यापही कोणतीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीये. आमच्या आता त्याच्यानंतर DCPS आली, म्हणजे अंशदायी परिभाषित योजना म्हणून पेन्शन स्कीम आली, त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीये. तर मुख्यमंत्री साहेबांचं नगरविकास खाते असताना आम्हाला आम्ही असे दुर्लक्षित का गेलेले आहोत, आमच्याकडे का लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर बेमुदत संपावर उतरलेलो आहेत. आमच्या मागण्या आणखी अशा पण आहेत की जसे की आश्वासित प्रगती योजना, ज्या आता आपल्याला सध्या 12-24 ची आश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे. या आश्वासित प्रगती योजनेचा निर्णय जेव्हा आला तर त्यानंतर तब्बल 5 ते 6 वर्षानंतर नगर परिषदांना तो लागू करण्यात आला. सध्या इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 ही आश्वासित प्रगती योजना लागू असून त्यांची अंमलबजावणी सुरू असताना अद्याप नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वंचितच आहेत. आता 2005 नंतर आपल्यापैकी आमचे जे सहकारी आहेत, बरेचसे सहकारी अधिकारी व कर्मचारी हे अकस्मात ज्यांचा मृत्यू झाला तर पण कोणतीही पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कुठलाही लाभ मिळू शकलेला नाही व त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अंधारमय आहेत. आता आमची भरती 2019 साली झाली होती. 2019 नंतर आता जवळपास 6 वर्ष झाली, तरी देखील आम्हाला कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीये. आमच्या पगारातून कपाती होतात, पण त्या कुठल्या तरी पेन्शन स्कीम मध्ये गुंतवल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आमचे भविष्य सुरक्षित होईल. त्यामुळे आम्हाला कुठली पेन्शन योजना लागू नसल्यामुळे आमची मुख्य मागणी हीच आहे की सेवार्थ म्हणजे संवर्ग अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थसह पेन्शन योजना लागू करावी आणि सेवार्थ लागू झाला म्हणजे आम्ही शासकीय आहोत अशी आमची एक ओळख आम्हाला मिळणार आहे. नगर विकास खाते म्हणते की तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, तर त्याच वेळेस NPS लागू करण्याची वेळ आली असता वित्त विभाग असे म्हणते की तुम्ही राज्य शासकीय कर्मचारी नाहीत. मग आम्ही कंत्राटी कर्मचारी नाहीत, नफा आस्थापनेवरील कर्मचारी नाहीत तर आणि शासकीय नाहीत, मग आम्ही आहोत तरी काय किंवा कोणते कर्मचारी आहोत, हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झालेला आहे. त्यामुळे तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत विनंती करण्यात येते की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या. नगर परिषदा ह्या शहरांच्या बेसिक मूलभूत सोयी सुविधा जसे की रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता यांच्यासाठी महत्त्वाचा घटक असून आपल्या नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी दिवस रात्र त्यासाठी मेहनत घेत असतात. आणि काही आपल्यापैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांची जर अकस्मात मृत्यू झाली तर त्यांना आपण साधा पेन्शनचा लाभ सुद्धा देऊ शकत नसू, तर ही खूपच मोठी खेदाची बाब आहे. जोपर्यंत आमच्या सर्वांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा शासनाकडून अधिकृत
सूचना जाहीर होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरूच राहणार आहे आणि त्याची दखल लवकरात लवकर गेली नाही तर आम्ही अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करणार आहोत. याची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.